मंडळी, जर एखादा डॉक्टर चुकला तर एक रुग्ण दगावतो. जर एखादा इंजिनियर चुकला तर एखादी इमारत कोसळते. जर एखादा शिक्षक चुकला तर अख्खी पिढी बर्बाद होते. पण जर एखादा नेता चुकला तर संपूर्ण राष्ट्राचं आणि जगाचं वाटोळ होऊ शकतं. आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतही तेच घडतंय का? सत्तेच्या नशेत बेफाम झालेल्या या माणसानं संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटलंय का? जगाच्या आणि आपल्या इतिहासाची अनेक पानं अशा सणकी लोकांच्या कारनाम्यांनी भरलेली आहेत. सत्तेच्या अमर्याद ताकदीची, अहंकाराची आणि सणकीपणाची मोठी किंमत आजवर जगाला मोजावी लागली. 20व्या शतकानंतर तर अशा अनेक धड्यांनी राख अजून जपून ठेवली. एप्स्टीन फाईलमधल्या काळ्या सावल्या महासत्तेच्या बड्या धेंडांच्या प्रतिमेवर अधिक गडद होत असताना अचानक इराण विरोधात युद्धाचा बिगुल वाजवला गेला. इतिहासात अशा योगायोगांना योगायोग म्हटलं जात नाही, ते कठीण असतं. त्यामुळे ट्रम्प महाशयांच्या हेतूवर जगाला शंका आहे. महासत्तेचा प्रमुख हा जगाच्या स्थैर्याचा, राजकीय शहाणपणाचा आणि संयमाचा प्रतीक असायला हवा. पण ट्रम्प महाशयांकडे यापैकी काहीही नाहीये. टाळ्या पिटण्यासाठी सभेत बोलावं तसा हा माणूस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बरळत असतो. सगळे संकेत पायदळी तुडवत टॅक्सच्या धमक्या देत असतो. मित्रपक्षांना उघडपणे कमी लेखतो. स्वतःच्या निर्णयांच्या बढाया मारतो. न्यायालयीन निर्णयावर बेताल बोलतो. हे सगळं महासत्तेच्या प्रतिष्ठेला तडा देणार नाही का? हा माणूस स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमातून बाहेर पडायला तयार नाही. त्यामुळे जागतिक राजकारणाचा पट अस्थिर झाला. नोबेल शांतता पुरस्कारासाठीची उघड आसुसलेली महत्वाकांक्षा जागतिक थट्टेचा विषय ठरली. आजचा प्रश्न केवळ ट्रम्प यांच्यापुरता मर्यादित नाहीये. प्रश्न आहे जागतिक राजकारणाच्या जबाबदारीचा, महासत्तेच्या नेतृत्वाचा. त्यात परिपक्वता, संयम आणि विवेक नसेल तर त्या सत्तेची ताकद जगासाठी धोकादायक ठरते. जगाला नाहक युद्धाच्या खाईत लोटते. पण युद्धाच्या रणांगणावर राजकारणी मरत नाही. शक्यतो मरतात ते सैनिक, निष्पाप नागरिक. उद्ध्वस्त होतात ती घरं, संसार, शहरं आणि पिढ्यांची स्वप्न. एका नेत्याच्या उतावळ्या निर्णयांची किंमत लाखो लोकांना आपल्या आयुष्यानं चुकवावी लागते. जग आज ती चुकवतंय. इतिहासाची पानं आम्हाला ओरडून ओरडून सांगतायत की जेव्हा सत्ता बेफाम होते तेव्हा इतिहास रक्ताच्या शाईनं लिहिला जातो. त्यामुळे डॉक्टरची चूक स्मशानापर्यंत, शिक्षकाची चूक अज्ञानापर्यंत आणि नेत्याची चूक जगाला देशोधडीला लावू शकते. आज हे घडतंय का? आणि हे युद्ध तिकडे रणांगणावर पेटलेलं आहे. शहरं उद्ध्वस्त होत आहेत, बेचिराख होत आहेत. आणि या सगळ्याच्या दरम्यान दावे प्रतिदावे सगळं केलं जात असताना काही मूलभूत सवाल नेतृत्वाच्या, महासत्तेच्या नेतृत्वाच्या बद्दलचे आज उपस्थित करणार आहोत आपण. आणि त्याची चर्चा, सवाल घेऊन आलोय. बडे मुद्देच्या माध्यमातून तुमचं मत सुद्धा नोंदवा. ट्रम्प यांच्या सणकीपणामुळे जग युद्धाच्या खाईत लोटलं जातंय का, गेलंय का, याबद्दलचं तुमचं मत काय, तुम्ही नक्की नोंदवा. प्रश्न आज चर्चेला आणायचा आहे, इराण विरोधातलं युद्ध हे आगळीक आहे का? तो शेवटचा पर्याय असतो का? युद्ध हा शेवटचा पर्याय असतो असं म्हटलं जातं. पर्याय नव्हता का युद्धाशिवाय? आणि जे सांगितलं जातं त्याच्यात तथ्य किती आहे? वैयक्तिक स्वभावाचे जगाला चटके बसतायत का? एखाद्याला आपण म्हणतो तो स्वभावाचा भाग आहे. अरे पण तो स्वभावाचा वैयक्तिक नाहीये, तो महासत्तेच्या नेतृत्वाचा भाग आहे. त्याचा परिणाम जगभर होत असतात. त्याचं काय करायचं? आणि या अनुषंगानं प्रश्न हा सुद्धा उपस्थित केला जातोय की आता या सगळ्याला रोखण्याची जबाबदारी ज्या संयुक्त राष्ट्र संघावरती होती, त्या संयुक्त राष्ट्र संघ कुठं आहे, कुठे गायब झालाय? अंतर्गत संकटापासून लक्ष हटवण्यासाठी तर हे युद्ध केलं जात नाहीये ना? हा पण सवाल आहे. एप्स्टीन फाईल तिकडे निघतात, त्याच्या सावल्या, गडद सावल्या, आणि त्या पार्श्वभूमीवर हे सणकीपणामुळे महासत्तेच्या प्रतिमेला तडा जातोय का? हा प्रश्न सुद्धा आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे. कारण एक महासत्ता म्हटल्यानंतर ती जबाबदारी आहे नेतृत्वाची. ही जबाबदारी कुठे दिसत का नाहीये? आणि जगाचे राखणदार संयुक्त राष्ट्राचं अपयश आहे का? कुठे गायब झालेत ते? हा सवाल सुद्धा जग विचारतंय. या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत. मान्यवर पाहुण्यांच्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. अतुलजी, स्वागत आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते सीए समीर भाकरे. भाकरेजी, तुमचंही स्वागत आहे.
ज्येष्ठ पत्रकार लेखक रवी आमले सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर तुमचंही स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ओंकार माने आपल्यासोबत आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते या सगळ्याचा अभ्यास करतायत. तुमचंही स्वागत. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर विनय चाटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण चर्चेची सुरुवात मला रवी सर तुमच्यापासून करायची आहे ती या गोष्टीसाठी की युद्ध हा शेवटचा पर्याय असतो असं आपण ऐकतो, सांगितलं जातं आणि ती वस्तुस्थिती सुद्धा आहे. खरं तर युद्ध होताच कामा नये, पण तो शेवटचा पर्याय असावा. आज अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जी लढाई सुरू केली, जे युद्ध सुरू केलं, तो खरंच त्यांच्यासमोरचा शेवटचा पर्याय होता की ही आगळी काय? विलासराव, युद्ध हे कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही. युद्धाने अनेकदा नवीन प्रश्न निर्माण होतात. आज या घडीला असं वाटत असेल की या युद्धामुळे एखादा प्रश्न मिटलाय. असं कधी झालेलं नाही. जगाचा इतिहास याला साक्षी आहे. त्याच्यामुळे हे युद्ध हा तर काही पर्याय नव्हता. बोलणं आहे, बोलण्यामधनं प्रश्न सुटू शकले असते. आणि इराण आणि इस्रायल आणि अमेरिका या प्रश्नाकडे जर बघायचं असेल तर त्यांचं बोलणं चालू होतं. अचानक ते कुठेतरी थांबवलं आणि इस्रायलची ही इच्छा होती इराणला बरबाद करणं, अमेरिकेची होती इराणला बरबाद करणं. या सगळ्या इच्छा एकत्र येऊन मग कोणी पुढाकार घेतला आणि कोणी कुणाला भरीस घातलं वगैरे हा सगळा वेगळा मुद्दा. पण या दोन देशांनी यांच्यावरती हल्ला केलेला आहे. ही आगळीकच आहे. आणि जो सुरुवातीला तुम्ही एक विशेषण लावलं ट्रम्पला, सणकी माणूस आहे तो. आणि या सणकीचा परिणाम सगळ्या जगाला आज भोगायला लागतोय. हा आपल्यालाही भोगायला लागतोय. अनेक राष्ट्रांचं सार्वभौमत्व ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेला आजच्या या नवीन वर्ल्ड ऑर्डरमध्ये काही किंमत असणार आहे की नाही, हा एक नवीन प्रश्न याच्यामधनं निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. खरंय. पण हा सणकीपणा जेव्हा केला जातो असं म्हणतो आपण, अतुलजी, हा सणकीपणा आहे की स्ट्रॅटर्जी आहे? कारण चर्चा जगभर आज ही आहे की एप्स्टीन फाईलच्या सावल्या इतक्या गडद झाल्या की त्या प्रश्नांची उत्तरं देता देता नाकी नवाली. म्हणून आतापर्यंत इतिहास सुद्धा असा आहे की अंतर्गत प्रश्न निर्माण झाले की बाह्य काहीतरी आक्रमकपणा स्वीकारला जातो. अशा प्रकारची शक्यता तुम्हाला वाटते का, की केवळ हे हायपोथेटिकल वाटतंय? असा विलास की स्ट्रॅटेजी एका सनकी माणसाची असल्यामुळे तो सनकीपणा वाटतो. पण आपण पाहिलं असेल की नेहमी विदेश नीती जी असते, आपली परराष्ट्र धोरण जे असतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट हा प्रथम असतो. आता आपण याच्या अनुषंगाने जर विचार केला तर एप्स्टीन फाईलचा प्रश्न आहेच. कारण एप्स्टीन फाईल मध्ये जसे जसे ज्यांचे नावं यायला लागले ते देश जे आहे ते युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले. मग ते पाकिस्तान अफगाणिस्तानचं वॉर सुरू झालेलं असेल किंवा मग इस्रायल अमेरिका आणि इराणवर अटॅक केलेला असेल. कारण इराणचा प्रश्न आजचा नाही आहे ना. इराणनी एनरिचमेंट किती केलं, 60% वर गेलं का? एनरिचमेंट युरेनियमचं 90% वर गेलं का? याच्यावर 10 मेला मागच्या वेळेस युद्ध झालं त्या 2024 मध्ये तर ते आपण पाहिलेलं आहे. पण आता याच्यामध्ये काही मुद्दे जे म्हणजे जो माझे ऑब्झर्वेशन्स आहेत, मी कोणी त्याशी सहमत असेल किंवा नसेल, ही एक गोष्ट आहे की अमेरिकेवर $38 ट्रिलियन कर्ज झालेलं आहे. $33 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर जो 125% जे आहे ते डेट टू जीडीपी रेशो झालेला आहे. आणि त्या गोष्टीसाठी दोन गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. एक, पेट्रोल डॉलरची मर्यादा संपत आलेली आहे की तुम्हाला पेट्रोल घ्यायचं असेल, क्रूड ऑइल घ्यायचं असेल तर ते डॉलरच्या अगेन्स्ट घ्यावं लागतं. आणि डॉलरची किंमत जी आहे इतर करन्सीच्या तुलनेमध्ये, रुपया त्याच्यामध्ये तुलनेने पडतोय, ही आपली फार वीक बाजू आहे. पण डॉलर हा वीक होतोय इतर करन्सीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे डॉलर सुप्रीमसी आणि पेट्रोल डॉलरचा संपत असलेला प्रश्न, एनर्जी रिसोर्सेस आपला कंट्रोल आणि रेअर अर्थ मटेरियलचा सप्लाय चेन जी चायनामध्ये आहे, त्याच्याऐवजी जगभरातली चेन जी आहे सप्लाय चेन रेअर अर्थ मटेरियलची, ती आपल्याजवळ असावी. आणि त्याच्यामुळे जो आहे तो इंटरेस्ट अमेरिकेचा या युद्धामध्ये इराणच्या बाजूने आहे. राहता इस्रायलचा प्रश्न, इस्रायल हा पिट्टू आहे अमेरिकेचा आणि अमेरिका त्याला प्रोटेक्ट करते तिथले आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी मिडल ईस्ट मधल्या एनर्जी रिसोर्सेसवरच्या. आणि इस्रायलला कुठलाही धोका नको, कारण इस्रायल जे करता आहे ते इलिगल आहे. त्याला कोणीच नाकारू शकणार नाही. जर तुम्ही अटल बिहारी वाजपेयीचं स्टेटमेंट जर पहिलं पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल हे सरकार आता एप्स्टीन फाईलमुळे आहे की अदानीच्या फाईल्समुळे आहे. अमेरिका जसं म्हणतं तसं करत आहे आपलं सरकार. ही एक अतिशय कमकुवत बाजू आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची जी आहे ती स्पष्टपणे दिसते आहे. 2-3 उदाहरणं देऊन देतो, नाही तर उगाच कोणाला दुखवायचं. आपण चहाबार पोर्ट हे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे आपला तिथे. तिथून मिडल ईस्ट आणि युरोपमध्ये जाण्याचे मार्ग, आपले एनर्जी सिक्युरिटी, हे सगळं आपल्याला एन्श्युअर करण्याची गोष्ट होती. ती आपण अमेरिकेच्या म्हणण्यावर सोडून दिली.
ब्रिक्स कंट्री ज्या स्वतःची पर्यायी करन्सी आणणार होते, पर्यायी चलन आणणार होतो आपण, वर्ल्ड सारखी, वर्ल्ड बँक, IMF सारखं एक नवीन इन्स्टिट्यूशन, ज्याच्या विरोधामध्ये सुद्धा अमेरिका होतं, त्याच्या संयुक्त युद्धाभ्यासामध्ये आपल्याला जाऊन होतं दिलं अमेरिकेने, आणि आपण त्यांचं ऐकलं. आपण का ऐकलं याचं कोणीच उत्तर देऊ शकणार नाही. आणि बघा, चायनाचं डेलिगेशन बीजेपीच्या ऑफिसमध्ये आलं, आणि चायनाच्या डेलिगेशनच्या बीजेपीच्या ऑफिसमध्ये 2 दिवसांनीच शम्सगान व्हॅलीमध्ये त्यांनी काम सुरू केलं. आजपर्यंत त्यांची करण्याची हिंमत नव्हती. तर या सगळ्या परिप्रेक्षामध्ये ही जी लढाई आहे ही डॉलर सुप्रीमसीची आहे, आणि एनर्जी कंट्रोलवरची आणि रेअर अर्थ मटेरियल कंट्रोलवरची आहे. तर ट्रम्प सनकी पद्धतीने तो करतो आहे. पण याच्यापूर्वी नाही का, एनर्जी कंट्रोलसाठी जेव्हा सद्दाम हुसेनवर अटॅक केला तेव्हा काय कारण सांगितले होते? त्यांनी कारण हे सांगितले होते की त्याच्याकडे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्स आहेत. मिळाले का आजपर्यंत? 2003 पासून आजपर्यंत बायोलॉजिकल वेपन्स हे कुठलेही जे आहे ते मिळालेले नाहीये. ते एका रिकन्स्ट्रक्शनसाठी युद्धाचा प्रकार आहे हा, डॉलर सुप्रीमसीसाठी, आणि एनर्जी कंट्रोल वरचा जो प्रयत्न आहे तो आहे. पण हे एक अमानवीय पद्धतीने करण्यात आलेलं आहे. युद्ध डिक्लेअर करण्याच्या पहिले ते युनोबिनो संपलं. ते दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा ट्रम्प आले तेव्हा वर्ल्ड ऑर्डर हा संपवला होता त्यांनी. आणि आता फ्रान्समध्ये त्यांनी, जर्मनीमध्ये ज्या मीटिंग झाल्या त्याच्यात त्यांनी सांगितलं की नवीन वर्ल्ड ऑर्डर आपल्याला करावा लागणार, जुना संपला. WHO मधून विड्रॉ केलं, नंतर एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन मधून विड्रॉ केलं, युनोच्या जवळपास सगळ्या संस्थांमधून अमेरिकेने स्वतःला विड्रॉ करून टाकलेला आहे. त्यामुळे अलाइनमेंट आणि रिअलाइनमेंट ज्या आहेत वर्ल्ड ऑर्डरच्या त्या आता सुरू आहेत. प्रश्न फक्त आता भारताच्या अनुषंगाने आपण वेगळा विचार करू, पण तुम्ही ट्रम्पचे प्रश्न विचारतात. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ते जॉर्ज बुश सिनियरनी केलं, ज्युनियरनी तेच केलं, बिल क्लिंटननी पण तेच केलेलं आहे, आणि आता जो बायडननी पण तेच केलेलं होतं. जवळपास आता ट्रम्पनी जे आहे ते केलं. याच्यावर एप्स्टीन फाईलचा इम्पॅक्ट नक्की आहे. एप्स्टीन फाईल मध्ये अँड्र्यू जो राजकुमार आहे त्याला जेलमध्ये जावं लागलं. मेंडलसन जो आहे त्याचा, ठीक आहे, मी येतो. मला 5 सेकंद. त्याच्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं यांना मारण्यात आलं, अली खमेनाईला, ती युद्ध डिक्लेअर करण्याच्या पहिले मारण्यात आलेलं होतं. एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला त्याला बदलवायचं नाही बदलवायचं हा अंतर्गत प्रश्न ज्या देशाचा आहे ते सोडून केलं. ही अतिशय चुकीचं घडलं. 39 त्यांचे नेते जे आहेत ते मारून टाकले, आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने त्याच्याविरुद्ध निषेध नोंदवला नाही. ठीक आहे, पण आज 6व्या दिवशी त्याच्याबद्दलची सहवेदना व्यक्त केलेली आहे भारताने. म्हणूनच समीरजी प्रश्न हा उपस्थित होतोय की या सणकीपणाला डील कसं करावं हे भारत सरकारला कळत नाही, अशा प्रकारची टीका तुमच्यावर सातत्यानं होतीये. दबाव आहे तुमच्यावरती, सरकारवरती, अशा प्रकारची सुद्धा टीका होतीये. वस्तुस्थिती काय आहे? ट्रम्प यांना कसं डील केलं जात आहे? बघा विलासजी, पहिले तर तुम्ही हे म्हटलं की ट्रम्पचा सनकीपणा आहे का, तर आपल्याला याच्या मागचं पहिले तर कारण समजून घ्यावं लागेल. मिडल ईस्टचं जे जिओपॉलिटिकल राजकारण आहे आणि त्यांचे जे मुद्दे आहेत ते समजून घ्यावे लागतील. याचा हे सुरू कधी झालं? हे ऑक्टोबर 2023 मध्ये जेव्हा इस्रायलवर हमासनी हल्ला केला आणि सगळ्यात मोठा टेररिस्ट हल्ला केला, 1200 त्यांचे इस्रायल नागरिक मारले गेले, त्याच्यानंतर हे सुरू झालं. मग इस्रायलनी काय केलं? हमासला पूर्ण त्यांनी खतम केलं, इकडे हिजबुल्लाला खतम केलं, आणि अमेरिका, इस्रायल एका साईडला आणि तिकडे इराण आणि हे हमास आणि हिजबुल्ला एका साईडला. हे तर दुश्मन आहेत. आज म्हणजे एक वॉर रणनीतीच्या तहत त्यांना असं वाटलं की इराण आता सगळ्यात वीक स्थितीत आहे, तर आता आपण त्यांना खतम केलं पाहिजे. हे तर मिडल ईस्ट मध्ये 47 वर्ष झाले, डेट टू अमेरिका, डेट टू इस्रायल, हे ते खमेनी तर रोज बोलत होते, त्यांच्या संसदेत नारे होते. तर याच्या मागचं खरं कारण जे आहे ते 2023 मध्ये जो इस्रायलवर हल्ला झाला त्याच्यानंतर इस्रायलनी जे हल्ले चढवले हमास आणि हिजबुल्लावर, हे खरं कारण आहे. आणि मिडल ईस्टचं जे राजकारण ज्यांना समजतं, काँग्रेसचे प्रवक्ते माझे सिनियर अतुल लोंढेजी सांगतात की अरे एप्स्टीन फाईल, अरे यांचं राजकारण हे 47 वर्ष झालं. एप्स्टीन फाईल तर आज मुद्दा आलेला आहे, याचा काहीही संबंध नाहीये. आणि ट्रम्प जर संकी असतील तर मग ओबामा पण संकी होते, मग बायडन पण संकी आहे, मग सगळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष संकी आहे, ज्यांनी कारण नसताना बऱ्याचशा देशांवर हल्ले चढवले, लाखो लोक मेले. आज इराण हा टेरर स्पॉन्सर होता, हिजबुल्ला, हमास आणि हौतीचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की जेव्हा शिपिंग लाईनवर हौतीकडनं त्या येमन मधनं अटॅक व्हायचे तेव्हा मग परत अमेरिकेने त्यांच्यावर हल्ला केला होता. तर मला असं वाटतं एक वॉर स्ट्रॅटेजी म्हणून आज इस्रायल आणि अमेरिकेला असं वाटतं की आज आपण इराणचं न्यूक्लिअर हे तर संपवलंच आहे, पण इराणचं जी इस्लामिक राजवट आहे, जी धर्मांध आहे आणि जी एक आतंकवाद सगळ्या जगात पसरवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावर आपण हल्ला करू शकतो, हे त्या दोघांना वाटतं. आता दुसरा तुमचा प्रश्न राहिला की भारत सरकारने पहिल्याच दिवशी सगळ्यांशी बोलले आहे. भारत सरकारने म्हटलंय की आम्ही शांतता राखण्याचं आव्हान सगळ्या देशांना केलंय.
सगळ्यांना हे केलं. आजही आमचे जयशंकर साहेब इराणच्या FM बोलले, पहिल्या दिवशी पण बोलले होते. तर इराण आणि आमची काही दुश्मनी नाही आहे. इराणची आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहे, इस्रायलची संबंध आहे आणि पॅलेस्टाईनची संबंध आहे. आज तुम्हाला सांगतो, सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा पॅलेस्टाईनचा मुद्दा UN मध्ये आला, तेव्हा सुद्धा भारताने इस्रायलच्या विरुद्ध मतदान केलं. तर असं नाहीये की भारत काही फक्त इस्रायलच्या बरोबर आहे. जिथे भारताची भूमिका घ्यायची होती पॅलेस्टाईनसाठी तिथे घेतलेली आहे. आणि काँग्रेस तिथं 2005, 2006, 2009 इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी मिशनच्या अगेन्स्ट इराणच्या विरुद्ध वोट केलाय. सद्दाम हुसेनला फाशी दिली किंवा गद्दाफीला मारून टाकलं तेव्हा काँग्रेसचे प्रवक्ते किंवा काँग्रेसच्या सोनिया गांधी कुठे होत्या? एडिटोरियल तर कधी लिहायला नाही. तर कसं आहे, दुटप्पीपणाचा कळस म्हणजे काँग्रेस पार्टी आहे. ठीक आहे, मला वाटतं तुमच्या ह्या त्याच्यावर एक छोटीशी कमेंट त्यांची घेतो. बाकी दोन पाहुणे माझे राहिलेले आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. अतुलजी, अगदी शॉर्ट कमेंट, कारण पहिल्यांदा मी पुरेसा वेळ तुम्हाला दिलाय. नाही असा आहे विलास, की ज्याच्यामध्ये 2005-2007 त्यांनी सांगितलंय की IAEA ला इन्स्पेक्शनसाठी दिलं पाहिजे, ओपन केलं पाहिजे. सिव्हिल न्यूक्लिअर ट्रीटीमध्ये आपण सुद्धा ओपन केलेलं होतं. आता लायबिलिटी क्लॉज झाला की नाही झाला हे नरेंद्र मोदींनी सांगावं. त्यांनी सांगितलं की सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली, पण लायबिलिटी क्लॉजच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत बोलणं झालं नाही. शांती बिल आणलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते फक्त अदानीसाठी आणलेलं आहे. त्यामुळे त्यांनी न्यूक्लिअर पॉलिसीवर जास्त बोलू नये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या ज्या वेळेस चुकीच्या गोष्टी घडल्या, हमासनी आक्रमण केलं, त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बोललो. माझी विनंती आहे समीर भाकरेंना की त्यांनी नरेंद्र मोदींना सांगावं की हमासवर बॅन आणावा. एवढं झाल्यानंतर हमासवर बॅन का आणला नाही? आणि महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा टेन्शन होते जगामध्ये, तेव्हा कोणत्या कारणासाठी इस्रायलला गेले आणि इस्रायलला जाऊन सांगितलं की फुल सपोर्ट टू इस्रायल. ही भारताचं परराष्ट्र धोरण कधीही राहिलेलं नाहीये. भारताने नेहमी भूमिका घेतलेली आहे की दुसऱ्याच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला पाहिजे. दुसऱ्याच्या याच्यामध्ये जाऊन मारणं हे चुकीचं आहे. म्हणून सेक्शन 24 आणि सेक्शन 27 जे आहे इंटरनॅशनल लॉचे, ते साईड करण्यात आलेले आहे. आयातुल्ला खोमेनीच्या सपोर्टचा प्रश्न येत नाही, पण मादुरोला ज्या पद्धतीने किडनॅप केलं आणि ज्या पद्धतीने खामेनीला मारण्यात आलेला आहे, उद्या जर आपल्या सोबत अमेरिका किंवा वाटेल का? ठीक आहे. मला वाटतं तुमच्या दोघांमध्ये हा अतुलजी एक मिनिट त्यांना उत्तर देऊ देत. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. हा अतुलजी थांबा. हा बोला. मला एक म्हणायचं आहे की इराणनी जेव्हा पूर्ण खाडी देशांवर हल्ले केले, जॉर्डन असो, सौदी अरेबिया असो, अतुलजी, अरे तुम्ही का कंडेम नाही केलं? काँग्रेस अतुलजी, आमचे 1 करोड भारतीय खाडी देशात काम करतात आणि इराण त्यांच्यावर हल्ला करतो. त्याच्यावर तुम्ही का नाही कंडेम केलं? का बरं काँग्रेस पार्टी दुटप्पी धोरण घेते? कारण कुठे कंडेम केलं तुम्ही? UAE वर हल्ला केलाय, कतारवर हल्ला केलाय, जॉर्डनवर हल्ला केला, कुवेतवर हल्ला केला, सौदी अरेबिया. ठीक आहे. मी दोघांनाही थांबवतो. आपली चर्चा पुन्हा मूळ मुद्द्यावरती आणूया. ट्रम्प यांच्या भूमिकांच्या संदर्भात मला बोलाय. मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत डॉक्टर विनय चाठी आहेत. डॉक्टर, आता ज्या परिस्थितीमध्ये हे युद्ध सुरू झालेलं आहे, थेटपणे ट्रम्प असं म्हणतायत की इस्रायलने मला भरीला घातलेलं नाहीये, मी त्यांना सांगितलेलं हे करायचं आहे. या इतक्या ओपन भूमिका घेण्यामागची त्यांची रणनीती काय असू शकते? खरं तर या सगळ्यात अमेरिकेला काय साध्य करायचंय? त्यांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करायचंय की त्याच्यातून ते विलन होत आहेत हे त्यांना मान्य करायचं नाहीये? काय नेमकं कळत नाहीये. नमस्कार. प्रामुख्याने हे जे मध्य पूर्वेतलं युद्ध किंवा आपल्या दृष्टीने आपण ज्याला पश्चिम आशिया म्हणतो, त्यातलं जे युद्ध भडकलंय, त्यामागे मला व्यक्तिशः 2 गोष्टी प्रामुख्याने नमूद कराव्या अशा वाटतात. एक तर तुम्ही जसं म्हणालात की ट्रम्प यांचं धोरण आणि ट्रम्प यांचा लहरीपणा, सणकीपणा असं मी त्याला म्हणणार नाही, पण त्यांचा लहरीपणा जो आहे, त्या लहरीपणामुळं ह्या मध्य पूर्वेला किंवा पश्चिम आशियाला एका मोठ्या संकटात त्यांनी नक्कीच टाकलंय. दुसरं, ट्रम्पनी जे म्हटलं की मला इस्रायलने भरीला घातलेलं नाहीये, तर मी स्वतःहून प्रोएक्टिव्हली हा निर्णय घेतलाय. पण मला एक गोष्ट इथं नमूद करावी अशी वाटते की अमेरिकेच्या प्रत्येक धोरणावर इस्रायलचा खूप मोठा प्रभाव, किंवा इस्रायल म्हणण्यापेक्षा ज्यूंचा खूप मोठा प्रभाव वर्षानुवर्ष राहत आलेला आहे. मग अमेरिकेतला उद्योग असेल, अमेरिकेतला व्यवसाय असेल, अमेरिकेतले मनोरंजन क्षेत्र असेल, संशोधन क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांवर ज्यूंची अजूनही एक खूप मोठी पकड आहे. आणि त्यामुळे ज्यूंच्या लॉबी समोर अमेरिकेचं मग ते रिपब्लिकन असतील, डेमोक्रॅट असतील, या कुठल्याही पक्षाला झुकावं लागतं. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे
ज्यू म्हणजे ट्रम्प यांचे जावई स्वतः ज्यू आहेत आणि त्यांचा ट्रम्प प्रशासनाच्या एकूण निर्णय प्रक्रियेमध्ये खूप मोठा सहभाग असल्याचं वारंवार दिसून आलंय. त्यामुळं स्वाभाविकपणे इस्रायलची बाजू घेण्यासाठी किंवा इस्रायलची पत राखण्यासाठी अमेरिका या युद्धामध्ये उतरला हे नक्की आहे. दुसरं तुम्ही जे विचारलं की नव्या पद्धतीची जी जागतिक मांडणी आता होते त्यामध्ये अमेरिकेला आता म्हणजे जसं पूर्वी शीतयुद्धाच्या काळामध्ये द्विपक्षीय जग होतं, नंतर सोव्हिएत रशियाचं पतन झालं आणि सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर एक खांबी तंबू असं जगाचं स्वरूप झालं आणि नंतर मग नवीन नवीन शक्ती उदयाला लागला. जसं ब्रिक्सचं नाव घेतलं, ब्रिक्स आलं, आसियान आलं आणि जगाची वाटचाल ही बहुध्रुवीय मल्टीपोलर व्यवस्थेकडे चालली. अमेरिकेच्या हातून बऱ्याच गोष्टी या मल्टीपोलर व्यवस्थेमध्ये सुटत चाललेल्या आहेत. डॉलरचं महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. भारत असेल, भारत इराण, भारत रशिया असे देश हे रुपयांमध्ये त्यांच्या चलनामध्ये व्यवहार करायला लागलेत. त्यामुळे डॉलरच्या संप्रभुतेला एक मोठा फटका येत्या बसला आहे आणि तो बसत राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आणि परत एकदा अमेरिका म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ट्रम्पचं दुसऱ्या टर्मचं जे इनॉग्रेशन झालं, शपथविधी झाला, त्यावेळेस त्यांनी मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन या स्वरूपाचं कॅम्पेन राबवायचं सुतोवाच केलं होतं आणि त्या कॅम्पेनचा मूळ उद्देश हाच होता की जिथे जिथे अमेरिका बाहेर आली आहे किंवा जिथे जिथे अमेरिकेचे इंटरेस्ट होते ते जपणं, ते वाढवणं, अधिक अधिक जमीन किंवा अधिक अधिक इंटरेस्ट ताब्यात घेणं हा तो उद्देश आहे. म्हणजे ट्रम्पचं जो लहरीपणा आहे, त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी म्हटलं होतं 10 वर्षापूर्वी की मी जगामध्ये शांतता आणेन, अफगाणिस्तानमधून, इराकमधून अमेरिकेचं सैन्य बाहेर घेईन, पुरस्कार कुठे मिळाला प्रेसिडेंट म्हणून ओळखतील आणि 10 वर्षानंतर हेच प्रेसिडेंट वॉर प्रेसिडेंट झालेत. हे पुरस्कारच दिला नाही ना सर. पुरस्कार मिळाला असता तर कदाचित मला वाटतं की हे टळलं पण असतं. म्हणजे खदखद त्यांची बाहेर येते असं वाटतं. ते मला त्रास हा की 2-3 महिन्यांनी पण त्यांनी ते पुरस्कार देऊन जग तरी शांत राहील, म्हणजे त्यांना एकदा देऊन टाका असं. पण ठीक आहे, कारण हा थट्टेचाच विषय झालेला आहे आणि त्या माणसामुळे तो झालेला आहे. ओंकार माने आपल्यासोबत आहेत, न्यूयॉर्कमध्ये असतात. ओंकारजी, जेव्हा अमेरिकेसारखी महासत्ता आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे जगभर थट्टा होते, लोक वेगवेगळ्या याच्यावरून त्यांच्या सणकीपणाबद्दल बोलतात, कोणी त्याला लहरीपणा म्हणतात, असं काही असेल. हे जग साधा ज्याला कळत नाही ना, म्हणजे निरक्षर असेल एखादा, त्याला सुद्धा कळतं की हे वागणं काही बरं नाहीये. पण अमेरिकन काय विचार करताय त्याच्याबद्दल? पहिले तर धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. खरं तर कसं आहे की आता माझे पहिले जे बोलले त्यांनी सांगितलं की ट्रम्प यांचं जेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांचा तो मागा बेस होता, त्या मागा बेसच्या जोरावर ते निवडून आले. आता मागा जसं आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन, तर त्याच्यानुसार ट्रम्प यांचं किंवा त्या मागा बेसचं म्हणणं होतं की जिथे जिथे अमेरिका अडकले, ज्या ज्या युद्धात अमेरिका अडकलेला आहे त्यातनं आपल्या सर्व्हिसमॅन, आपल्या आर्मी जे काय असते त्यांना त्या देशातनं, त्या प्रांतातनं बाहेर काढायचं. त्यांचा तो उद्देश होता की आपल्याला नो मोर अननेसेसरी वॉर्स पाहिजे. कारण का एकदा त्यांनी 2024च्या त्यांचा पेन्सिल्व्हेनियाच्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ट्रम्प यांनी म्हटलं होतं की नो मोर स्टुपिड वॉर्स. आता असा एक जो प्रेसिडेंट म्हणतो की नो मोर स्टुपिड वॉर्स, तेच प्रेसिडेंट पुढे जाऊन जर कुठल्या दुसऱ्या कुठल्या देशावर हल्ला करत असतील तर साहजिकच आहे अमेरिकेत ह्याच्या बाबतीत खूप साऱ्या चर्चा होतात. आता असं झालंय की त्यांचा जो मागा बेस आहे त्या मागा बेसमध्येच फूट पडलेली आहे. कारण का एक हार्डकोर मागा बेस आहे, त्यांना हे नको आहे. हे जे युद्ध जे चाललेलं इराणमध्ये, तो जो हल्ला केला आहे ते नको आहे. बट त्याच मागा बेसमध्ये दुसरा एक असा गट झालेला आहे की ते जे ट्रम्पचे जे ब्लाइंड फॉलोअर्स आपण इंग्रजीमध्ये बोलतो, ते ब्लाइंड फॉलोअर्स आहेत, ते ह्याला सपोर्ट करतात. त्यांचं म्हणणं आहे की ट्रम्प ऍज अ प्रेसिडेंट जे काय करतायत ते एकदम बरोबर करतात, एकदम मुद्देसूद करतात. कारण का त्यांचं म्हणणं आहे की अमेरिका हा एक ग्लोबल सुपर पॉवर आहे आणि आपल्याला आपलं ग्लोबल सुपर पॉवर जे दाखवायचं किंवा टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला आपलं पॉवर प्रोजेक्शन, एक इन्फ्लुएन्स आहे, तो फक्त आपल्या बॅकयार्डमध्ये नाहीच, फक्त व्हेनेझुएलामध्ये नाहीच, तो दुसरीकडे पण गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे 2 फूट पडल्यामुळे असं झालेलं आहे की त्या दोन्ही मागा बेसमध्येच एक कोल्ड वॉर आपण जे म्हणतोय ते झालेलं आहे. आता मी ज्यांच्याशी इथे बोललो आहे ते भले ते आता डेमोक्रॅट्स सगळे आहेत, डेमोक्रॅट्स ह्याच्या अगेन्स्ट आहेत, पण रिपब्लिकन्स जे आहेत, म्हणजे रिपब्लिकन पार्टी वेगळी, मागातले रिपब्लिकन्स हे वेगळे आणि हार्डकोर ट्रम्प जे आहेत मागा ते वेगळं. कारण हे 3 असे ग्रुप झालेले आणि हे तिघांचे एकमेकांशी पटत नाही. म्हणजे कन्झर्वेटिव्ह
जे एलिमेंट्स आहेत, जे आता तुम्ही समजा कुठल्याही ऑनलाईन न्यूज पोर्टलवर गेला, ऑनलाईन वेब पोर्टलवर गेला, जे राईट असे विंग लिनिंग आहेत, डेली वायर असेल किंवा फॉक्स न्यूज असेल, त्यांचे एक्स होस्टचे तुम्ही जर त्यांचं रायटिंग बघितलं, त्यांचे जे ओपिनियन पीसेस बघितलं, तर त्यात त्यांच्यातच फूट पडलेली आहे की एक ग्रुप म्हणतोय की नो, ट्रम्पनी केलं ते बरोबर नाही, एक ग्रुप म्हणतोय ट्रम्पनी केलं ते बरोबर आहे, आणि एक ग्रुप न्यूट्रल आहे, त्यांना काहीच माहित नाही. त्यामुळे एक कुठेतरी असं मीडियामध्येच आणि ऑनलाईन वेब पोर्टल्सवर, न्यूज पेपर्समध्ये एक असं वातावरण झालंय की कोणालाच काही माहित नाही की आपण हा, काय, म्हणजे आपलं काय चाललंय इथे, बरोबर. म्हणजे अमेरिकेत काय संमिश्र चाललंय. तिथे भावना आहेत, पण बहुतेक लोक म्हणजे समर्थकांना सुद्धा हे आवडलेलं नाहीये. रवी सर, मुद्दा हा आहे मग की अमेरिकेसारखी सुपर पॉवर जेव्हा असते तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या धोरणांचे, निर्णयांचे परिणाम जगभर उमटत असतात आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी ही अधिक असते, म्हणजे तिथल्या नेतृत्वाची जबाबदारी अधिक असते. व्हेनेझुएला सारख्या एखाद्या राष्ट्रात जायचं, तिथला राष्ट्रपती उचलून आणायचा, इथं जायचं, पहिल्यांदा युद्धाची घोषणा न करता जाऊन तिथल्या प्रमुखाला ठार मारायचं. ह्या सगळ्यातनं अमेरिकेची सुपर पॉवर म्हणून जी एक प्रतिष्ठा आहे, प्रतिमा आहे, तिला तडा जातोय का, आणि त्याचे दुर्गामी परिणाम काय आहेत? एखाद्या लीडर जेव्हा चुकतो त्याचे दुर्गामी परिणाम होत असतात, म्हणून मी मुद्दाम विचारतोय. सर म्यूट आहात. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते. ही जागतिक महासत्ता राहिलेली नाहीये आता अमेरिका. ती जागतिक माफिया अशा रोलमध्ये आलेली आहे. ही माफियागिरी आहे की एखाद्या देशामध्ये घुसायचं आणि तिथल्या सार्वभौम देश आहे तो, तिथला निवडून आलेला अध्यक्ष, तो कुठल्याही मार्गाने आणि कसाही असो, आपल्याला आवडो ना आवडो, पण त्याला उचलून आणायचं बायकोसह त्याच्या, हे वाईट होतं. इराणमध्ये ज्या प्रकारे अमेरिकेने केलेलं आहे त्याच्याबद्दलही माझं हेच मत आहे. मुळात मुद्दा असा आहे की आता आपण सध्या जे काही झालेलं आहे याचे परिणाम भारतावरती आणि एकूण संपूर्ण जगावरती कसे होणार. भूतकाळामध्ये जायचं झालं तर ते कितीही मागे जाता येईल. हो. मग ती कोणाची चूक आहे आणि कोणापासून सुरू झालं आणि कोणी काय केलं, 1929 पर्यंत आपल्याला जाता येईल, अगदी त्याच्याही आधी जाता येईल. तेव्हा इतक्या मागे न जाता आणि व्हॉट्स अबाउट न करता आपल्याला, मला वाटतं एक देश म्हणून नेमकं आता हे जग कसं असणार आहे आणि या जगामध्ये आपली भूमिका नेमकी कशी असणार आहे याचा एक व्यापक विचार करायला हवा असं मला वाटतं. आज तरी जे दिसतंय ती ऑर्डर तर कुठेही राहिलेली नाहीये. या संपूर्ण जगभरामध्ये असं झालेलं आहे की एकीकडे रशिया आहे, एकीकडे चीन आहे, एकीकडे अमेरिका आहे. ठिकठिकाणी यांची प्रभाव क्षेत्र तयार झालेली आहे आणि त्या प्रभाव क्षेत्रामधले जे काही देश आहेत ते आपल्या नियंत्रणाखाली. मग त्याची कारणं वेगवेगळी असू शकतील. ते तेल असेल, ते पाणी असेल, ते आणखी काही वेगळी जी काही आत्ता अत्याधुनिक जगाला आवश्यक असलेली खनिजे असतील, या सगळ्यांसाठी हा लढा चाललेला आहे. पण मग याच्यामध्ये एक देश म्हणून आपण काय असणार आहोत आणि हे वेगळ्या प्रकारच्या कॉलोनायझेशनकडे आपण चाललोय का जग, याचा विचार करायला पाहिजे. हे कॉलोनायझेशन होता कामा नये. आर्थिक कॉलोनायझेशन आहे खरं तर. भूमी नकोच आहे. उद्या अमेरिका याच्यामध्ये घुसून काही त्या इराणवरती राज्य करणार नाहीये, उद्या जरी जिंकला तो देश तरी. त्यांना भूमी नको आहे. त्यांना तुमची माणसं हवी आहे. त्या माणसांची जी काही पर्चेसिंग पॉवर आहे ती त्यांना हवी आहे. याच्यासाठी हा सगळा जो काही चाललेला आहे आज जगामधलं ते चाललेलं आहे. ही नेमकी वर्ल्ड ऑर्डर कुठल्या दिशेने जाणार आहे. मगाशी सर म्हणाले की हे सगळं मला मल्टिप्लेक्स वाटतं ते. हे जे आजचं राजकारण आहे हे युनिपोलर नाहीये, बायपोलर नाहीये, ट्रायपोलर पण राहिलेलं नाहीये. हे मल्टिप्लेक्स सारखं आहे. आता पडद्यावर अशी आपण 6 जण दिसतो तशा प्रकारच्या या 5-6 सत्ता आहेत आणि त्या जग आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर हे मग प्रश्न मला हा पडतो, एकध्रुवीय नको, दोन ध्रुवीय नको, बहुध्रुवीय असावं असं आपण सातत्यानं मांडत आलो. आपली भारत म्हणून भूमिका ती असताना या बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये आपण कुठे आहोत, आपलं स्थान काय? आज मी 2 दिवसापूर्वी कोणाशी तरी बोलताना म्हणालो होतो विलास की जॉर्ज ऑर्वेल यांचं एक वाक्य होतं की सगळी माणसं समान असतात आणि काही माणसं अधिक समान असतात. आज ही परिस्थिती आहे सगळ्यांची, इन्क्लुडिंग आपण, की सगळे देश सार्वभौम आहेत पण काही देश हे अधिक सार्वभौम आहेत. ज्याच्यामध्ये ह्या अधिक सार्वभौम देशांच्या पंजामधनं सुटण्यासाठी
अनेक साखळदंड आहेत. भारताच्याही पायामध्ये अनेक साखळदंड आहेत. सगळ्यांनाच मान्य आहे. काहींना मान्य करायचंय, काहींना मान्य करायचं नाही, डोळेझाक करायची. पण जे आहे वास्तव ते आहेच आहे. तेव्हा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालता कामा नये. भारताला पूर्वीची जी भूमिका होती भारताची, म्हणजे वटसाबोटी करूयात नको, याच्यामध्ये भूतकाळातही खूप जाऊयात नको, पण एक अलिप्तता वाद हा जो एक भारताची भूमिका होती, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तत्व हे होतं की आम्ही तुमचेही मित्र आहोत, आम्ही तुमचेही मित्र आहोत, आणि आम्हाला ज्यांच्याकडनं फायदा होणार आहे त्यांच्याकडनं आम्ही फायदा घेणार आहोत, आमच्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून फायदा घेणार आहोत. तर ही जी भूमिका आहे, वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारची रचना ही भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये आणता येऊ शकेल की काय, याच्यावरती जर विचार झाला तर तो अधिक देशासाठी फायदेशीर ठरेल, न की कोण चुकलं आणि मागे काय झालं या भांडणांमध्ये फक्त एकमेकांवरती दोषारोप करणं, याच्यात सगळं वाया जाऊ शकेल. ठीक आहे अतुलजी, तुमचं सबमिशन नंतर समीरजींना मी विचारणार आहे की आपण कुठे उभे आहोत. अतुलजी पटकन, वेळ कमी आहे. असं आहे की आपण ग्लोबल साऊथची चर्चा करतो, ग्लोबल साऊथची चर्चा करत असताना चायना जो आहे तो एक नॅरेटिव्ह आपल्या विरोधामध्ये ज्या ग्लोबल साऊथमध्ये पसरवत आहे की आपण इस्रायल आणि अमेरिकेच्या ऍक्सेसमध्ये चाललेलो आहोत, आणि इस्रायल अमेरिकेच्या ऍक्सेसमध्ये जात असताना आपण आपल्याच रिजन, आपल्याच क्षेत्रामध्ये आयसोलेट तर होत नाही ना, याचा विचार करणं फार जास्त गरजेचं आहे. कारण मी मगाशी जसं म्हटलं होतं की इथे इस्रायलमध्ये जाऊन आमचा फुल सपोर्ट इस्रायलला आहे असं म्हणणारे देशाचे पहिले पंतप्रधान 70 वर्षामध्ये, म्हणजे हे आपण डेव्हिएट झालो का आपल्या पॉलिसीपासून, किंवा आपण आपल्या पोझिशन सोडून आपल्या रिजन मधली जिथे चायना आहे, रशिया आहे, एक नाटो स्टाईल पाकिस्तान, टर्की आणि युएई यांचा एक नाटो स्टाईल पॅक्ट जो आहे तो होतो आहे. अमेरिका पाकिस्तानला साथ देत असताना आपण आपल्या रिजनमध्ये आयसोलेट होत आहोत का? कारण अमेरिका आणि इस्रायल हे काही येऊन आपल्याला मदत करू शकणार नाहीये. तर या ग्लोबल मध्ये जो चुकीचा नॅरेटिव्ह पसरत चाललेले आहे, त्या नॅरेटिव्ह पासून वाचण्याची गरज आहे. म्हणूनच आपली भूमिका जी आहे ती घेणं स्पष्टपणे गरजेचं होतं. नंबर 1. नंबर 2, इराणने फार स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळ्या शीतल राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो. त्यांचे जे अटॅक्स आहेत ते अटॅक्स अमेरिकेच्या मिलिटरीच्या स्थळांवर आहे. आता का बरं असं आहे, अमेरिका आपल्या रिजन मध्ये कधी वॉर होऊ देत नाही. अमेरिका हे दुसऱ्याच्या रिजन मध्ये जाऊन वॉर करतात. खांद्यावर बंदूक त्यांच्या आहे, उद्या मेले तर तेच मरतील, आणि युद्ध केलं तर त्यांनी अटॅक केला तर हे तुमच्या विरोधातलं युद्ध आहे असं नेरेटिव्ह ते सेट करू शकतात. आता त्यांचं ईस्टर्न थिएटर, वेस्टर्न थिएटर आहे, रेड सी मध्ये त्यांचे वॉरशिप्स आहेत, होर्मुझच्या तिथे तोंडावर त्यांचे वॉरशिप्स आहेत. त्यांचं एक वॉरशिप जे आहे ते लिंकन आपल्या इकडे इंडियन ओशन मध्ये आलेलं होतं. या सगळ्या ठिकाणी आता त्याला जर इराणला लढायचं असेल तर कोणाशी लढेल? तो काय 10,000 किलोमीटर दूर जाऊन अमेरिकेवर अटॅक करू शकतो का? तर अमेरिकेचे जिथे तळ आहे त्या तळांवरच अटॅक करत आहे. आणि असं जर असतं, म्हणजे लोक आता याच्यामध्ये भाजपचे लोक हिंदू मुसलमान शोधतात, पण असं जर असतं तर त्या तिथले जे राष्ट्र आहेत, युएई असेल, सौदी असेल, कतार असेल, ओमान असेल, कुवेत असेल, यांनी त्याचा विरोध का नाही केला? कारण त्यांचं प्रोटेक्शन करू शकत नाही. उलट युएई आणि सौदीने म्हटलं की आपण आम्हाला सोडून दिलं. इंटरसेप्टर यांचे संपत आलेले आहे, आणि इंटरसेप्टर संपत आले असताना सगळे इंटरसेप्टर जे आहे ते इस्रायलमध्ये त्यांनी मूव्ह केलेले आहेत. आणि इस्रायलमध्ये केल्यामुळे या राष्ट्रांना अमेरिकेच्या विरुद्ध असं म्हणायला लागलं आहे. या सगळ्या पोझिशन मध्ये आपली जी भूमिका राहिलेली आहे पहिल्या, ठीक आहे, आपली पोझिशन मी टू द पॉइंट विचारतो. संतुलिततावाद जो आहे, समीरजी आपली जी पोझिशनिंग होती, आपण संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडत आलो आतापर्यंत. तटस्थता हा आपला सिद्धांत होता. समजा केवळ तटस्थ आहोत आम्ही असं आपण सांगत आलो. आज अलिप्तवादाच्या त्या भूमिकेवर आपण ठाम आहोत की आपली पोझिशन बदलली आहे? नाही विलासजी, मला तर वाटतं की तुम्ही जर बघाल इस्रायल आणि इराणची एकाच वेळेला आम्ही बोलतोय, तर याच्यापेक्षा मोठं तटस्थ उदाहरण काय असेल? आजही आमचे भारतीय जे विद्यार्थी होते, इराणनी त्यांना पासपोर्टच्या याच्यावर जाऊ दिलं, काही त्यांच्या चेकपोस्टवर काही चेक केलेलं नाहीये. तर परराष्ट्र धोरण भारताचं आहे की इस्रायलशी आम्ही मित्रता करतो, आम्हाला टेक्नॉलॉजी हवी आहे. आणि जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात आम्ही इस्रायल बरोबर आहे, म्हणजे त्यांच्यावर जे आतंकवादी हल्ले झाले त्याचा निषेध मोदीजी करतात आहे. आम्ही आतंकवादाचं समर्थन कोणत्याही हालतीत करू शकत नाही. आमचे रशियाशी पण संबंध आहे, अमेरिकेशी संबंध आहे, इस्रायलशी संबंध आहे, इराणशी संबंध आहे, खाडी देशांशी संबंध आहे, सगळ्यांशी संबंध आहे. तर मला एक असा देश दाखवा की जो भारताच्या भूमिकेला क्रिटिसाइज करतोय. मला तर वाटतं काँग्रेस पार्टीनी जेवढं क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा 1% सुद्धा इराण बोललेलं नाहीये. इराणचे फायनान्स मिनिस्टर आजही आमच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलतात आहे. आणि चायनाची काय गोष्ट करतात, चायनानी स्वतःला इराणपासून फारकत केली आहे. त्यांचं स्टेटमेंट बघा तुम्ही. तर मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आयसोलेट झाली आहे आणि त्यांना समजत नाहीये की काय स्टँड घ्यावा, कारण त्यांना
फक्त मतांचं लांगुल चालन करण्यासाठी तो हा स्टँड घेतात आहे हे त्यांना कळलेलं आहे आणि भारतीय जनतेला पण कळलंय. आंतरराष्ट्रीय स्तरांवर जर युरोपियन युनियनशी आमचे ट्रेड करार होतात आहे, कॅनडाचे प्रधानमंत्री येतात आहे, सगळे देश आमच्याशी मित्रता करतात आहे, याच्यापेक्षा काय मोठं उदाहरण आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे. आम्ही दहशतवादाचं समीरजी, समर्थन करणार नाही. कळला तुमचा मुद्दा कळला. तुमचं म्हणणं आहे की पोझिशनिंग बदललेली नाहीये, जिथं आम्ही होतो तिथंच आहोत आणि तटस्थच आहोत. अलिप्तवाद तो आजही कायम आहे. हा हा नाही, प्लीज पटकन आता पटकन. आता जे काही समीर बोलले त्यांना मी आता खरा चेहरा दाखवतो काय आहे. हम्म. आजही होर्मुझ मध्ये 10,000 कोटींपेक्षा जास्तचे आपले शिप जे आहेत क्रूड ते तिथे थांबलेले आहेत. अतुलजी ऐका तुम्ही समीरजी, तुमचं बोलणं मी ऐकलं, नंतर बोला तुम्ही, नंतर बोला माझं बोलणं झाल्यावर. आणि पासेज जो आहे तो चायना आणि रशिया यांना पासेज मिळतो आहे. आता यांच्याशी जयशंकर बोलले, मोदीजी स्वतः कुवेतच्या राष्ट्राध्यक्षाशी बोलले, सौदीच्या बोलले, इस्रायलशी बोलले, यांच्याशी बोलले का? मुस्तफाशी बोलले का? ते नाही बोलले. त्याच्यामुळे ज्या गोष्टी लक्षात आहे, ज्या गोष्टी सत्य आहे त्याच्यावर काँग्रेस बोट ठेवतो आहे आणि हिंदू मुस्लिम सोडा. ठीक आहे, ठीक आहे. हा प्लीज समीरजी एक लाईन, वेळ संपत आला, माझा वेळ संपत आला. अतुलजी तुम्हाला बोलू दिले मी. हा प्लीज प्लीज. जे शिपिंग लाईन मधलं आहे अतुलजी मला बोलू द्या. अतुलजी प्लीज त्यांना बोलू दे, वेळ खूप कमी आहे. हा समीरजी बोला. विलासजी, इराणनी क्लॅरिफाय केलाय की भारतीय शिपिंग लाईनला कोणती बंदी नाही आहे. हे काँग्रेसनी पसरवलेला खोटा नॅरेटिव्ह इराणनी क्लॅरिफाय केलाय की भारतीय शिपिंगसाठी अशी कोणती बंदी नाही आहे. हा काँग्रेसचा खोटा नॅरेटिव्ह ठीक आहे. डॉक्टर विनायक, डॉक्टर शेवटची 2 मिनिट आहेत. मला एक 30 सेकंद पण शेवटची कमेंट द्या. खरं तर अवघड आहे हे, पण मला सांगा आताचं जे पोझिशनिंग आहे भारताचं ते सुधारण्याची गरज आहे की आता आपण योग्य ट्रॅकवर आहोत? प्लीज. भारताने आत्ताच्या संघर्षामध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे, मी कायम असं म्हणतो की भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ते मला स्पेसिफिक असा कुठला एक टाइम फ्रेम म्हणायचा नाहीये, पण गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये स्वप्नवाद किंवा आयडलिझम जाऊन प्रॅक्टिकलिटी खूप आलेली आहे, प्रॅग्मॅटिझम आलेला आहे. आणि प्रामुख्याने जो निंबल फुटेडनेस परराष्ट्र धोरणामध्ये लागतो, चपळपणा जो लागतो परराष्ट्र धोरणातला, तो भारताने गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने तो सिद्ध केलेला, दाखवून दिलेला आहे. यात कुठल्याही राजकीय चर्चेमध्ये किंवा राजकीय कॉमेंटमध्ये मला जायचं नाही. पण आता भारत, इराण आणि इस्रायल या दोघांशी समसमान संबंध राखून आहे, समसमान दोघांशी बोलणं करतोय. भारत सध्या रशियाकडनं तेल घेतोय, त्याबरोबर इराण बरोबरही तो संबंध राखून आहे, युक्रेन बरोबरही संबंध राखून आहे. त्यामुळे भारत एका अर्थाने एक वेगळी शक्ती म्हणून जगाच्या पटलावर उदयास येते. ठीक आहे. ओंकार तुम्ही न्यूयॉर्क मधून सांगा, अमेरिकन भारताकडे कसं पाहतायत, भारताच्या स्टँडकडे कसं पाहतायत? ते आपल्याला मदतीची अपेक्षा करतायत आपल्याकडून की कुठल्या आपण थांबावं अशी अपेक्षा करतायत? खरं तर अमेरिकन्सला तुम्ही जर विचारलं तर ते परत इथे एक तुम्हाला असं एकच ग्रुप मिळणार नाही, तुम्हाला वेगवेगळे ग्रुप मिळतील. पण मेजॉरिटी ग्रुपचं असं म्हणणं आहे की इंडियाने त्यांची पोझिशन काय आहे ती क्लिअर केली पाहिजे. कारण का अमेरिकेत सुद्धा आता एक असा ग्रुप झालेला आहे ज्यांना इंडियाने आपलं जे काय पोझिशन आहे ते क्लिअर केलं पाहिजे. कारण का बऱ्याच अमेरिकन पब्लिकला अमेरिकन मीडियाच्या डिस्कोर्समध्ये इंडियाची पोझिशन जी काय आहे ती कळत नाही. कारण का आपण अमेरिकेची तरी कुठे कळते भारत पाकिस्तानच्या वेळेस, म्हणजे अमेरिकेला काय करायचं असतं ते तरी कुठे ते सांगत असतात आपण. पण रवी सर, मग आपण पण तसंच केलं पाहिजे का की आपली पोझिशन क्लिअर केली पाहिजे की जी पोझिशन आता आहे तीच ठेवली पाहिजे? ट्रम्पला आपण कसं डील केलं पाहिजे? सर म्यूट सॉरी. आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय शिकवला जातो ना विद्यापीठांमध्ये, त्याच्यामध्ये आता नव्याने मला वाटतं की एक व्यापारवादी आंतरराष्ट्रीय संबंध असं काहीतरी आणावं लागेल. खरं तर या संबंधांमध्ये सुद्धा देशहित महत्वाचं असतं, देशाचा स्वार्थ महत्वाचा असतो. हे सगळं मान्य करूनही एक नैतिक भूमिका घ्यावी लागते. ती मॉरल अथॉरिटी आहे ती घ्यावी लागते. आज अमेरिकेकडे बघताना आपण सगळेजण या दृष्टिकोनातून बघतोय की अमेरिकेनं मॉरल अथॉरिटी गमावली की नाही गमावली आहे, तर ती गमावल्याचं दिसतंय. हे काय कारण असेल? किती हे तुम्ही डॉलर आणि त्या आर्थिक गणितामध्ये तुम्ही नाही मोजू शकत या गोष्टी. केवळ फायद्याच्या राजकारणामध्ये मोजू शकत नाही. भारताने हा विचार करायला पाहिजे की फायदा तर व्हायलाच पाहिजे, आपल्या नागरिकांचा फायदा व्हायला पाहिजे, पण मॉरॅलिटी आपल्याकडे राहिली की नाही, आपण त्या गोष्टींवरती आहोत की नाही, मूलभूत तत्व जी आहेत ती तत्व आहेत की नाही, याचा विचार भारताने करूनच या कुठल्याही गोष्टींमध्ये
आपली पावलं उचलायला पाहिजेत असं माझं मत आहे. नक्कीच. आणि आशा करूया की पुढच्या या काळामध्ये, कारण काळ कठीण आहे, या सगळ्या कठीण काळामध्ये ही कसरत असणार आहे आणि ही कसरत निश्चितपणे नेत्यांसाठी असणार आहे, जगासाठी असणार आहे, विविध देशांसाठी आणि सामान्य माणसासाठी सुद्धा असणार आहे. आणि या संकटातून जे युद्धाच्या खाईत ढकललं जाते त्यातून हे जग, हे देश सगळे बाहेर येऊ, मानवता बाहेर येऊ अशी आशा करूया. या चर्चेत आपण सगळ्यांनी खूप मोलाची भूमिका मांडली, मतं मांडलीत, वेळ दिलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण प्रेक्षकांना काय वाटतं? ज्या सणकीपणाच्या बद्दल आपण प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता की ट्रम्पनी जगाला युद्धाच्या खाईत लोटलंय का, तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 95% प्रेक्षक म्हणतायत होय, याला ट्रम्प जबाबदार आहेत, 5% लोक नाही म्हणतायत. तर हा सणकीपणा इतिहासाच्या पानामध्ये आत्तापर्यंत खूप भोवलाय आपल्या सगळ्यांना, मानव जातीला. आशा करूया तो दूर होईल. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.